लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक वेळा काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टीची लढत पाहायला मिळाली आहे। मात्र 2026च्या लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे। लातूरच्या विकासाला गती देण्यासाठी सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष पक्षांमध्ये राहून आपले प्राणाला लावून काम केले आहे। मात्र त्याच कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे लातूरच्या या महानगरपालिकेमध्ये अपक्ष उमेदवारांची वाढ झालेली पाहायला मिळते। लातूर शहर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 2 ड चे अधिकृत उमेदवार शेख इब्राहिम हामजा उर्फ अनीस हे वॉर्ड क्रमांक 2 ला गती देण्यासाठी निवडणूक लढवत आहेत। नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहतोय लातूर महानगरपालिकेचं या ठिकाणी जे बिगुल वाजलेलं आहे आणि जे प्रचाराला या ठिकाणी गती मिळेल आपल्याला पाहायला मिळते। लातूर शहरामध्ये जर पाहायला गेलं तर आतापर्यंत आपण काँग्रेस आणि भाजप या दोन्हीची पक्षाची ठसल पाहायला मिळाली आहे। मात्र या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी अपक्ष उमेदवार जास्त आपल्याला या लातूरमध्ये पाहायला मिळतात। याचं कारण आहे भाजप कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी न दिल्यामुळं अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी जे भाजपचे आहेत 30च्या अधिक उमेदवार या ठिकाणी भाजपचे आपल्याला अपक्ष लढवलेला पाहायला मिळतंय। आणि याच अनुषंगानं वार्ड क्रमांक 2 मधून ड क्रमांकमध्ये या ठिकाणी इब्राहिम शेख हे कपाटाचं चिन्ह घेऊन या ठिकाणी उमेदवारी लढवलेला आपल्याला पाहायला मिळतंय। इब्राहिम शेख आपल्यासोबत आहेत का, काय सांगाल? भारतीय जनता पार्टीमध्ये आपण बरेच दिवसापासून काम केलंय, मात्र संधी उपलब्ध न झाल्यामुळे तुम्ही अपक्ष फॉर्म भरला आणि तुम्हाला आज तुम्ही भूतो ना भविष्य या वार्ड क्रमांकमध्ये रॅली जी काढले, काय सांगाल कशा प्रकारचा वार्डामध्ये विकास होणार आहे? वार्डामध्ये पहिला विकास होईल बघा ना। आपल्या महिला खूप परेशान आहेत आमच्या वार्डात, जसं की बचत गट, ही गट ती गट, कामं नाहीत, काही आपले लोक बिनरोजगार आहेत, त्यांच्यासाठी काही एज्युकेशन केलं नाही। आता पण समजे पक्ष आले, नगरसेवक झाले, काय गल्लीतलं काम झालं नाही। आता बघा नगरपालिकापासून पूर्ण रोड स्वच्छ व कचराकुंडी नगरपालिकापासून आहे, तरी पण आता पण आमच्या घरी पर्यंत कोणीच आली नाही, कोणती सुविधा आली नाही। अक्षय घंटा गाडी 2 दिवसाला 3 दिवसाला येते, एक फोटो काढून येते ते 8 दिवस दाखवतात। तर मला सांगा, तुम्हाला उमेदवारी भाजपने दिली नाही, याचं कारण काय असावं? ती पैशावाला देतात, आम्ही गरीब लोक आहो ना, गरीब लोकांना उमेदवारी नाही आहे, कोणत्याच पक्षात नाही आहे। गरीब लोकांना उमेदवारी नाही, कोणता उमेदवार गरीब आहे दाखवा। आज एवढी जनता तुमच्या पाठीमागे, ही तिचं प्रेम आहे, जी माझ्यासाठी आहे, ती माझ्यासाठी टाइम दिली मला तिने। विकास कशा प्रकारचा होणार आहे? विकास आता जर मी कधी आलो, पहिले रोड नाली गटर, खांबाचे लाईट नाहीत, तुम्ही फिरून बघा रात्री संध्याकाळी, जी पक्ष माणसं आहेत तिला घेऊन बघा, समाजवादी पार्टी बघा, काँग्रेस बघा, राष्ट्रवादी बघा, आता पण समजायला निवडून दिलंय, दाखवा काय झालं आतापर्यंत काही विकास नाही। हिच्यामुळं माझ्या गल्लीतल्या वार्डातल्या लोकांनी, या जनताने मला उभं केलेलं आहे। पक्षाकडून किंवा अपक्ष जी पण भेटेल तिच्यावर थांबावं म्हणले आमच्या गल्लीतल्या पूर्ण असं वार्डातल्या लोकांनी। प्रतिसाद कसा मिळतो बघा आता तुम्ही तर स्वतः बघलेला, सांगायची तर तुम्हाला पण गरज नाही। प्रतिसाद एकदम चांगला भेटला मला या लोकांचं। हजार कशा मागण्यात काय काम केलं पाहिजे? आवश्यक हो का, आमच्यापाशी पहिलं तर रोड नाही, सर्वात पहिला मुद्दा लाईटी नाहीत। काय लाईट बिल बी आलं तर मनाने मीटर बिल पडतंय, मनाने काही लोकांना तर मीटर कधी लाईट बिलवाला पण येत नाही आमच्याकडे, डायरेक्ट मनाने लाईट बिल टाकते। काही लोकांचं कधी कोणाला 50,000 लाईट बिल येतं, कसं तिच्याबद्दल बोलणार कोणीच नाही आमच्याकडे। तर आमच्या वाड्यातल्या लोकांनी मला उभा केले त्यावेळेस। भाजपच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजगी व्यक्त केली। काल मुख्यमंत्री लातूरला आले होते, त्या दौऱ्यामध्ये तुम्ही गेला होता? नाही, कोणीच नाही गेलं। कशामुळं की तिकीट मागितलं होतं, समजा पक्षावाले आमच्या लोकांनी काय म्हणलं, तर जी तिकीट दिली तिच्यापासून सांभा आम्ही निवडून आणूया। म्हणजे आमच्या वाड्याच्या लोकांचं काय नाही का पक्षासमोर? म्हणजे ह्या जनताचं काय नाही, आमच्या लोकांनी कुठं मागितलं तर काय भेटणार नाही का? म्हणजे त्यांच्या जमिदारीवर भेटल। मतदान मागायला तर आमच्या जनताला येणार ना, आमच्या वाड्यातल्या लोकांना काय झालं आमच्या वाड्यातलं काम सांगा? वरी पण सत्ता 3च्या खाली यांच्या काहीतरी केलं का 2 आघाडी मिळून तरी? गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेलं भारतीय जनता पार्टीचं जे या ठिकाणी काम आपल्याला पाहायला मिळतं, या वार्ड क्रमांकमध्ये कुठल्याही सुखसुविधा या नागरिकांसाठी उपलब्ध नसल्यामुळं यांना जो प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय, शेख इब्राहिम यांच्या पाठीमागे ज्या जनता या ठिकाणी वार्ड क्रमांक 2 मधून ड चे उमेदवार आहेत आणि कशा प्रकारचा या ठिकाणी प्रतिसाद मिळाला आहे आपण पाहतोय। येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेचं जर यांना निवडून बहुमताने या ठिकाणी जर या नागरिकांनी दिले तर निश्चितच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या वार्ड क्रमांक 2 चा विकास या ठिकाणी होईल अशी अपेक्षा नागरिकांनी सुद्धा आपण कशा प्रकारचा प्रतिसाद आहे आपण पाहिले। वार्ड क्रमांक 2 चा निश्चितच येणाऱ्या काळामध्ये इब्राहिम शेख ही गती देतील अशी अपेक्षा नागरिकांची सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। इब्राहिम शेख यांना वार्ड क्रमांक 2 मध्ये बहुमताने विजयी करण्यासाठी कसा पाठिंबा दिलाय, विकास झाला आमच्या
गल्लीमध्ये तिकडे मी लातूर नाका न्यू जयनगर में राहणार अख्तर भी करीम कुरैशी। आतापर्यंत इमरान भाई को अब हमारे तरफ से बहुत बहुत धन्यवाद। आपने सबने भी मतदान करेंगे तो ये गरीब को कपाट तरफ से भी मतदान करना और कुणालाच करणार ना कपाटाला मतदान करणार कपाट विकास करेल काही अर्थ नाही आपल्याकडे काय संबंध आहे त्यांचा यायचा गोरगरिबाचं लग्न असू द्या तिथं धावून पळून येतात मदतीला पैसे देतात मग त्यांना काय द्यायचं नाही मदत करणारा माणूस आम्ही काय आम्हाला पाहिजे मीटिंग मध्ये बसणारा व्यक्ती आम्हाला नाही पाहिजे पळत यावं काय बी कोणतं काय सांगितलं तर पळत येणारा धावून दुपून माणसाला त्यालाच मदत करायचं मदत केली 100% आम्हाला हाच गोष्टीची मदत आहे गरिबाचं लग्न असू द्या तिथं बरोबर आम्हाला ही नाही आम्हाला जे पाहिजे पाहिजे म्हणलं पाहिजे बरोबर 100% आणून देते काय ती पहिलं काय निवडणुकीला उभारलेला माणूस होता आणि त्याच्या घरची लखपती आहे का हा आपण पाहिलंय यापूर्वी यांनी कधी सुद्धा निवडणूक लढवलं नाही, मात्र अपक्ष उमेदवारी या ठिकाणी लढवत आहे आणि यांना या वार्ड क्रमांक 2 मधून अतिशय मोठा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी बऱ्याच वेळेस काँग्रेसनं सध्या या ठिकाणी बहुमताने विजयी झाले, भाजप विजयी झालं, मात्र कुठलंही काम आतापर्यंत भाजप किंवा काँग्रेस किंवा दुसऱ्या कुठल्याही पक्षाने न केल्यामुळं ही जनता जी आहे ती आज या ठिकाणी इब्राहिम भाईच्या पाठीमागे आपल्याला या ठिकाणी वार्ड क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते। में पुलिस चौकी की आवश्यकता है, क्यों रात बेरात कोई इंसान कुछ जगने नहीं दे रहे, क्या लूट नहीं मार नहीं, लोग पैसे छिना के ले रही, मोबाइल छिना के ले रही, औरता बच्चों को बिना टाइम का आने जाने का रहा नहीं, क्योंकि रोड़ा नहीं सीधे, नालियाँ नहीं सीधे, तेले को नाली में बच्चा गिरेगा तो बच्चा दिख रहा नहीं वो नाली में पानी में, ये 3 नाली फुल भरी वाली है, यहाँ अड़ाई वाली है नाली निकाल रहे अभी हुआ निकाल के अभी जैसा भी इलेक्शन आता है हाथ जोड़ के बोलता है कि भाई तुम्हारा हम सब काम करेंगे, नाली निकालने और चौक में हमारे धिंगाने होते, मोबाइल लूटते लोग, पैसे लेते, वो तकरार लेके विवेकानंद चौक में गए तो पुलिस वाला तकरार ले जा रहे, उन्हें बोल रहा है तुम उधर क्यों गए, तुम्हारा मामले का एरिया खराब है, ये नाम हमारे एरिया का नाम खराब हो रहा है, ये तो सुविधा नहीं कही की और उसमें नाम हमारा खराब हो रहा है उधर। आतापर्यंत कोई तक्रार नहीं विवेकानंद चौक पोलीस स्टेशन कमीत कमी 25 वर्ष झालं आम्ही मतदान करतो, आतापर्यंत कोणी बी केलेत मतदान कुणाला काय करणार, आता तुम्ही झाला आम्ही झाला, आता निवडणूक आला थांबल्यावर तुम्ही सांगणारच या आम्हाला करा, आतापर्यंत नाही, आतापर्यंत मी हातालाच केलेला हा कपाट आहे की विकासाला गती देण्यासाठी मग आता आमचं लेवल मारलेला आहे, आतापर्यंत कपाळ आम्ही हाताला दिलो, तर आता इथून आमचं म्हणणं आहे की हातचं काम होणं गेले, ते आल्यानंतर आम्हाला ओळख बी देत नाहीत, नातीने आम्हाला पाठिंबा देत नाहीत, बरोबर आम्हाला फक्त आता येऊन 4 नंबरवर ह्यांचं भूतवर मशीनवर आहे कपाटचं चिन्ह, आम्ही कपाटलाच मारणार। आतापर्यंत या वार्ड क्रमांक मध्ये काँग्रेसला बहुमताने विजयी दिलेलं आपल्याला पाहायला मिळते, भाजपला या ठिकाणी मतदान दिलेलं पाहायला मिळते, मात्र आता जी महानगरपालिकेचं इलेक्शन आहे या ठिकाणी शेख इब्राहिम भाई यांना या वार्ड क्रमांक 2 मध्ये बहुमताने या ठिकाणी विजयी केलं जाईल असं सुद्धा या ठिकाणी नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिले। वार्ड क्रमांक 2 मधली परिस्थिती आपण पाहिली, आतापर्यंत काँग्रेसला सुद्धा मतदान दिलं विकास झाला नाही, भाजपला मतदान दिलं विकास झाला नाही, मात्र जे अपक्ष उमेदवार आहेत शेख इब्राहिम भाई यांच्या पाठीमागं आज हजारोची जनता आपल्याला या वार्ड क्रमांक 2 मधून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारचा या ठिकाणी शेख इब्राहिम भाई या वार्ड क्रमांक 2चा विकास करणार आहेत हे आपण सर्वांना पाहणं गरजेचं आहे। काय सांगाल आपल्या वार्ड क्रमांक 2 मध्ये कशा प्रकारचा विकास झाला पाहिजे, आतापर्यंत काय विकास झालाय? काहीच विकास झालेला नाही, म्हणूनच आम्ही हनीस भाईला उभा केले। कसं काम झालं? काय सगळं गटरी बिटरी सगळं साफसफाईचं, तिकडे घरकुल नाहीत ना काय नाही, सगळे घर पडायला आलेले आहेत, आता आम्ही हनीस भाईला उभा केले, त्याच्यासाठीच उभा केला, आम्ही मतदानच करणार आहोत, हनीस भाईलाच निवडून देणार आहोत, आम्ही आमच्याच मतदान करणार, हो मतदान दुसरं कोणालाच नाही, आमचं मतदान फक्त कपाटाला। मला सांगा, भारतीय जनता पार्टीनं आतापर्यंत अनेकांना घरं दिलेत म्हणतायत, मात्र या वार्ड क्रमांक मध्ये घरं नाही, काय सांगा? दिलेले घर आम्हाला सगळे पडलेले आहेत, आमच्या घर आमचे सगळे घर पडलेले आहेत, आम्हाला आमच्या मुलीवाला आमच्या बायांना तिथं बाथरूमची सध्या सोय नाही, म्हणून आम्ही पक्ष निवडला, आम्ही कपाटाचा पक्ष, आम्ही त्यांनाच मतदान करणार, आम्ही दुसरं कोणालाच वैयक्तिक माणसाला मतदान करणार, आमचं मतदान पुरं कपाटाला।
काय सांगाल विकास कशा प्रकारे झाला पाहिजे वार्ड क्रमांक 2 मध्ये? विकास कशा आता आमच्याकडे नाली नाही, व्यवस्थित नाली काढा येत नाहीत. नाली काढाय केव्हा येणार? ज्या टायमाला कोणता कार्यक्रम असेल, ज्या टायमाला कोणती जयंती असेल त्या टायमालाच नाल्या काढतील, गटारा काढतील. रस्त्याची समस्या नाही, बाथरूम नाही. आमच्या लहान लहान लेकरं, मोठ्या मोठ्या मुली रानात जाणार, मग हे लोक बघणार काय काय होईल, कुठं कुठं काय काय होईल का नाही. मग आमचा तसं आम्हाला करायचं नाही. आम्ही त्याच्यासाठी आमचा चांगला विकास हो म्हणून आम्ही अनिस भाईला निवडले. आम्ही अनिस भाईलाच निवडले ना. आम्ही अनिस भाईलाच राहणार, कपाटालाच राहणार, अनिस भाईलाच आम्ही निवडून आणणार. आमची हीच अपेक्षा आहे सगळ्या महिलांची. अनिस भाईला आपण या पुढे या. आपण पाहतोय कालच्या सभेमध्ये जर पाहायला गेलं तर लातूर काय म्हणतोय, कमळ म्हणतोय, लातूर काय म्हणतोय, कमळ म्हणतोय, हेच आपल्याला पाहायला मिळाले. मात्र या वार्ड क्रमांक 2 मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काय सांगा? नसताना आमच्यासाठी त्यांनी लय काय करते. त्यांनी कोण्या पक्षात नव्हते ना, त्यांनी काय नगरसेवक नव्हते. कुणाचं लग्न असलं, गरीबाचं लग्न असलं तिथं मदत करायला जाते, धावून जाते. मग त्यांना का द्यायचं नाही आम्ही मतदान? कशासाठी द्यायचं नाही? हर एकांच्या अडचणीला सामोरे जाण्यासाठी या ठिकाणी ज्यांनी पुढाकार या ठिकाणी घेतलाय त्यांच्या पाठीमागे आज या वार्ड क्रमांक 2 मध्ये जनता दिसते. काय सांगेल, काय सांगेल? आमच्या वार्ड क्रमांक 2 मध्ये अंगणवाडी जास्त नाही आहेत. आम्हाला इकडे गेले की ह्या शाळेत जावं, या शाळेतून त्या शाळेत जावं म्हणतात. त्यामुळं आम्हाला भैयाला निवडून द्यायचंय, कारण की यांच्याकडून आम्हाला अंगणवाडी भेटेल ही अपेक्षा आहे. शेख इब्राहिम भाई या ठिकाणी मग तुम्हाला मदत करतील? हा, करतील, 100% करतील, गॅरंटी आहे आम्हाला त्यांची. आणि प्रभाग क्रमांक 2 मधून स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.